माऊली म्हणतात ना, आषाढी वारी ही प्रत्येकाने एकदा तरी आपल्या आयुष्यात एकदा तरी करावी। कारण या वारीमध्ये माणुसकीचं दर्शन होतं। वारीमध्ये काय काय होतं, वारीमधले ते क्षण कसे असतात ना, याचं आपल्याला घरात बसून खरंच ते वर्णन करू शकत नाही आपण। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये येवलेवाडी पुणे इथली श्री संत विचार प्रबोधिनी दिंडी सहभागी झाली होती। संतांचे विचार आणि प्रबोधन हे प्रमाण मानून ही दिंडी दैनंदिन जीवनामध्ये त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करते। या दिंडीचे संस्थापक अध्यक्ष हबप गणेश महाराज आवजी यांनी याबाबत माहिती सुद्धा दिलेली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। राजा किधर है राजा? जय हरी विठ्ठल। मी आत्ता खुडूस फाटा या ठिकाणी आहे आणि माऊलींच्या पालखीतलं दुसरं गोल रिंगण या ठिकाणी पार पडलंय। अनेक दिंड्या, अनेक वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपण पाहतो। पुण्यातून आलेली एक दिंडी आत्ता माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। स्वागत आहे तुमचं महाराज जय महाराष्ट्रमध्ये। तुमच्या दिंडीबद्दल सांगा, तुमच्या दिंडीचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा आणि गेल्या किती वर्षांपासून तुम्ही हा पालखी सोहळा करता आहात, वारी करता आहात? रामकृष्ण हरी। सर्वप्रथम महाराष्ट्राची तसं पाहायला गेलं तर सांस्कृतिक राजधानी आणि त्यात ज्ञानोबराय, तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीमध्ये ज्ञानोबरायचा पालखी सोहळा पंढरपूरला वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ या न्यायाने सगळा वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे। आज खडूस ठिकाणी विश्वसंत ज्ञानोबरायांचा हा आता पाहायला गेलं तर रिंगण सोहळा पार पडला आणि या रिंगणामध्ये आम्ही सगळे वारकरी खऱ्या अर्थानं भक्तीच्या रसात न्हाऊन गेलोय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। आमची सगळी पुण्याची दिंडी संत विचार प्रबोधिनी दिंडी संस्था पुणे येवलेवाडी ही सगळी मंडळी, ह्याच्यामध्ये पुणे शहर आणि परिसरातली सगळी लोक आणि जालना या भागातली लोक अधिक लोक वारकरी सहभागी झालेले आहेत। आणि यंदा पेरणी झाल्यामुळे या वर्षी वारीच्या वाटचालीमध्ये खूप संख्या मोठी वारकऱ्यांची आहे। आत्ता आषाढी जवळ आहे, काही तासांवर आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही। त्यामुळे सगळे उत्सुक आहात, आनंदी आहात। आत्ताची या क्षणाची भावना काय असेल? या क्षणाची भावना आम्हा सगळ्याला पाहायला गेले तर आमचा आनंद शिगेला पोहोचलाय। कधी आता इथं पुढं धावा असतो, तो का म्हणे धावा आहे पंढरी विसावा। एक तुम्हाला सांगू का, एक तुम्हाला सांगतो मायबाप, ज्या वेळेस पंढरीचा परमात्मा आमची वाट पाहतोय आणि त्याला भेटीची आवड एकदा निर्माण झालेली, ती पूर्ण होत असताना जी सुखाची भावना आहे, सुखाचे किंबहुना सोय जीव आत्म्याची आहे, ते जे होय तया नाम सुख। खऱ्या अर्थानं खऱ्या सुखाची आम्ही उपभोग घेतोय आणि तो आनंद देता येणार नाही। फक्त मी सगळ्यांना सांगेल, अनुभवायचं असेल तर वारी करा। क्या बात आहे। अतिशय सुंदर असं महाराजांनी सांगितलंय। जर हा आनंद, ही ऊर्जा अनुभवायची असेल तर वारी करणं हे खरंच गरजेचं आहे। तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा। या वारी करता तुमची आणखीन एक वारी सुफळ संपूर्ण होतीये आणि लवकरच तुम्हा सगळ्यांची भेट पांडुरंगासोबत होणार आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद दिसून येतोय। त्यामुळे तुमची ही वारी सुफळ संपूर्ण होवो अशी आपण पांडुरंगाचरणी प्रार्थना करू। तुका पंढरीनाथ भगवान की जय, ईश्वर महाराज की जय। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी खुडूस फाट्यावरून।